त्यावेळी मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नरिमन पॉइंट येथील मुख्यालयात नोकरीला होतो। ऑफिस संध्याकाळी 6 वाजता सुटायचे। दिवसभर बँकेत खुर्चीत बसून काम असल्याने संध्याकाळी सुटल्यावर आमच्यातील काही मंडळी सीएसटी पर्यंत मुद्दाम चालत जायची। तेवढाच व्यायाम व्हायचा आणि बसचे पैसे पण वाचायचे। बँक ते सीएसटी हे अंतर चालायला साधारण 20-25 मिनिटे लागायची। वाटेत 2-3 सिग्नल होते, तिथे कधी कधी वेळ जायचा। मुंबई महानगरपालिकेसमोरचा सिग्नल तर फारच विचित्र होता। गाड्यांकरिता 5 मिनिटे उघडायचा आणि माणसांना क्रॉस करायला फक्त 30 सेकंद द्यायचा। सिग्नलवर हिरवा माणूस आला रे आला की माणसे सीएसटीच्या दिशेने पळत सुटायची। त्या दिवशी शुक्रवार होता, दुसरा आणि चौथा शनिवार। बँकेला सुट्टी असल्याने कामावरून सुटल्यावर मी जरा रमत गमत चाललो होतो। सीएसटी स्टेशन समोर आराम हॉटेलच्या बाहेर त्यांचा एक वडापाव काउंटर आहे। गर्दी नसेल तर कधी कधी मी तिथे वडापाव खात असे, कारण बँकेत लंच टाइम मध्ये जेवल्यापासून पोटात काहीच नसायचे आणि डोंबिवली गाठायला तास 1.5 तास सहज लागायचा। आजही काउंटरवर गर्दी नव्हती। मी रस्ता क्रॉस करून तिथे जात होतो, तेवढ्यात माझ्या बाजूला एक काळ्या रंगाची ऑडी थांबली। खरे तर बराच वेळ हा गाडीवाला माझ्या मागे हॉर्न देत येत होता, पण माझेच लक्ष नव्हते। गाडीवाल्याने गाडीची काच खाली करून हात बाहेर काढला। अरे तू मुळे ना, त्याने विचारले। हो, पण आपण, मी विचारले। अरे मी साटम, शाळेतला मुलुंड पूर्व माध्यमिक, तो गाडीची काच पूर्ण खाली करत म्हणाला। मग मला आठवले, साठम मला 3-4 वर्षापूर्वी असाच फोर्टमधील एका दुकानात भेटला होता। तेव्हाही त्याने मला ओळखले होते। शाळेतील बरेच मित्र संपर्कात नसल्याने मी विसरून गेलो होतो, कारण शाळा संपल्यावर मी बीकॉम केले तेव्हा मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सला होतो। बीकॉम झाल्यावर LLB करण्याकरता मी ठाणे विधी महाविद्यालयात होतो। नंतर बँकेत लागल्यावर कॉम्प्युटरचे अनेक कोर्सेस केले, तेव्हा वेगवेगळी मंडळी वर्गात होती। कोणाला लक्षात ठेवणार, आणि शाळा सोडून तर आम्हाला आता जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली होती। खरे तर साटमला मी पूर्ण विसरून गेलो होतो। साटम काही बोलणार तेवढ्यात सिग्नल सुटला आणि त्याच्या मागच्या गाडीवाला जोरात हॉर्न वाजवू लागला। अरे तू त्या आरामच्या समोर थांब, मी आलोच गाडी पार्क करून, तो जवळजवळ आतून ओरडलाच आणि भुरकन निघून गेला। मी काउंटरशी थांबलो, मला वडापाव खायचा होता। ऑडी घेऊन फिरणाऱ्या साटमला चालेल न चालेल काही समजत नव्हते। तेवढ्यात तो आला। अरे ह्या एरियात पार्किंग मिळणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखे आहे। तू कुठेतरी बँकेत आहेस ना? आपण 3-4 वर्षापूर्वी नाही का फोर्टमध्ये भेटलो होतो, तेव्हा तू काहीतरी क्लिअरिंगचे चेक घेऊन चालला होतास बघ। खूप घाईत होतास, तुमचं ते क्लिअरिंग 3 वाजायच्या आत पूर्ण करायचं होतं काहीतरी, तो म्हणाला। तेवढ्यात आरामच्या त्या काउंटरवाल्याने त्याला लांबूनच बघितले आणि विचारले, काय साहेब 2 लावू का 3? चटणी एक्स्ट्रा ना? अरे हा तुला ओळखतो, मी साठमला विचारले। त्याकडे दुर्लक्ष करत त्याने खुनेनेच 2 वडापावाची ऑर्डर दिली। तो काउंटरवरचा माणूस नक्की त्याच्या ओळखीचा होता, कारण एवढी गर्दी असून लगेच त्याने वडापाव लावले सुद्धा। साटम पटकन जाऊन ते घेऊन पण आला। अरे तू कशाला आणलेस? मी येतच होतो की। असू दे रे, कोणीतरी आणायचे, त्यात काय? तू कुठल्या बँकेत आहेस? साटमने वडापाव खात खात विचारले। SBI ऑफिसर की क्लार्क? त्याने विचारले। अजून क्लार्कच आहे, ह्या वर्षी प्रमोशनला ड्यू आहे, मी सांगितले। अरे मॅनेजर वगैरे असतास तर लोन तरी घेतलं असतं बिझनेसला। इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे ना आपला। चायनामधून वेगवेगळ्या वस्तू इम्पोर्ट करायच्या आणि छोट्या छोट्या देशांना त्या एक्सपोर्ट करायच्या। फोर्टमध्ये तू भेटला होतास तिथेच वरती ऑफिस आहे माझे। 7-8 जण आहेत कामाला ऑफिसमध्ये। साटम अगदी अभिमानाने खुशीत येऊन सांगत होता। आणि राहिला कुठे? अरे मुलुंडलाच, आम्ही पूर्वी चाळीत राहायचो बघ, तिथेच टोलेजंग बिल्डिंग झाले, साईराज अपार्टमेंट। मी 22व्या मजल्यावर राहतो, म्हणजे अख्ख्या मजलाच विकत घेतलाय। चाळ रिडेव्हलपमेंटला गेली तेव्हा नशिबानं बिझनेस जोरात होता। आईची पण इच्छा होती, आजूबाजूचे दोन्ही फ्लॅट विकत घेतले तेव्हा। तू काहीतरी डोंबिवलीला गेलास राहायला, असे तो पैठणकर सांगत होता। का रे, एकदम डोंबिवली? साटम विचारत होता। तेवढ्यात त्याचा वडापाव संपला। अजून घेऊ का एक एक? त्याने विचारले। मी खुनेनेच नाही म्हटले। तो त्याच्याकरिता अजून एक वडापाव घेऊन आला। अरे तुमच्यासारख्या स्कॉलर लोकांकडून खूप अपेक्षा होत्या शाळेच्या, आणि आमच्या पण। आम्ही काय ओवळून टाकलेले, त्याचं खाऊन झालेलं होतं। त्याने तिथेच ठेवलेल्या प्लास्टिक बाटलीतून 2 घोट पाणी प्यायले। मला वाटलं तो बिस्लरी वगैरे घेईल, कारण हॉटेलवाल्याची ती पाण्याची बाटली येणारा जाणारा कोणीही हाताळत असल्याने मी सुद्धा ते पाणी कधी पित नसे। आम्ही काउंटर जवळ पैसे द्यायला गेलो। साटमने पाकिट काढल्यासारखे केले।
तोपर्यंत मी खिशातून 100ची नोट काढून पैसे दिले पण साटमने माझा मोबाईल नंबर घेतला. कधी कधी धंद्याच्या कामाकरिता त्याला डोंबिवलीला यावं लागतं असे काहीसे तो सांगत होता. साटम खरे तर लहानपणापासून आमच्या शाळेत नव्हताच. त्याच्या वडिलांची बदली मुंबईला झाली म्हणून आम्ही 8वीत असताना तो आला. तसा तो आमच्याहूनही थोराड, वर्गात 8वीच्या मानाने मोठाच वाटायचा. उंची साधारण 5.5 फूट, अंगापिंडानेही मजबूत, गोरापान, घारे डोळे, कुरळे केस, नेहमी इस्त्री केलेला युनिफॉर्म आणि डोळ्याला इम्पोर्टेड गॉगल. आमच्या वर्गात ह्याला एकट्याला मिसरूड फुटलेले, एकदम दादा माणूस. आमच्या 8वी अ वर्गाचा तो हिरो होता. आमच्या वर्गातल्या 2-3 मुली तर त्याच्या मागेच लागल्या होत्या. एक मात्र होते, कुठल्याही विषयावर बोला हा मत मांडायचा. ह्याचे मत वेगळेच असायचे. त्याची बोलण्याची पद्धत सुद्धा इतकी प्रभावी होती की त्यांनी दिलेली चुकीची उत्तरे सुद्धा शिक्षकांना खरी वाटायची. मुंबईला येण्याआधी कराडला ज्या शाळेत तो होता तिथे वर्गात पहिला असायचा असे तो सांगत असे. मला अजून आठवते, 8वीत असताना कार्यानुभवाच्या तासाला कुलकर्णी सरांनी कुंडीतील लागवड म्हणून एक प्रकल्प दिला होता. आम्ही सर्वांनी आपल्या आवडीचे एक फुलझाड कुंडीत लावायचे होते. त्याला रोज पाणी घालून त्याची होणारी वाढ एका वहीत नोंद करून ठेवायची होती आणि बरोबर 2 महिन्यांनी कुंडी घेऊन शाळेत सरांना दाखवायचे होते. कोणी गुलाब लावला होता, कोणी सदाफुली, कोणी तगर, तर कोणी प्राजक्त लावला होता. आम्ही नित्य नियमाने वहीत नोंद करून झाडाची वाढ, त्यात दिवसागणिक झालेले बदल सर्व लिहून ठेवले होते. कोणाच्या झाडाला फुले आली नव्हती, पण साटमचे झाड पूर्ण फुलांनी बहरलं होतं. त्याने त्याबाबतच्या विशेष नोंदी काही केल्या नव्हत्या, पण सरांनी त्याचे खूप कौतुक केले होते. साटमने मग प्रेमाने शाळेतील सर्व शिक्षकांना एक फूल वाटले होते. नंतर एकदा बोलताना कोणीतरी सांगितले की साटमने ते गुलाबाचे झाड सकाळी शाळेत येताना बाजूच्याच एका नर्सरीतून कुंडी सकट उचलून आणले होते. साटम सतत 3 वर्ष आमच्या वर्गाचा मॉनिटर होता. आमच्या शाळेत काही तो पहिला वगैरे आला नाही, उलट काठावर पास व्हायचा. पण त्याच्या बोलण्याची शैलीच अशी होती की कुठल्याही वयाच्या माणसाला 2-3 मिनिटात आपलेसे करून घ्यायचा. आमच्या घरी तो बऱ्याचदा येत असे. साटमच्या विचारात मी CST ला कधी पोहोचलो ते कळलेच नाही. त्या दिवशी रविवार होता, मला सुट्टी होती. सकाळी 7-7:30 ला साटमचा फोन आला. तो डोंबिवलीला काही कामाला येणार होता. घरी येऊ का विचारत होता. म्हटले ये. तो भेटल्याचे मी आईला सांगितल्यापासून ती त्याची वाट बघत होती. मी 2 खोल्या स्वच्छ झाडून सर्व वस्तू जागेवर लावून ठेवल्या. हिने देखील सर्व पसारावरून गॅलरीत ठेवलेली अडगळ खाली नेऊन ठेवली. मी शेजारच्या पाटलांना त्यांची स्कूटी जरा पुढे लावायला सांगितली. म्हटले साटम जर तीच ऑडी घेऊन आला तर पार्क करायला जागा तर पाहिजे. आईने सकाळीच कांदा पोहेची तयारी करून ठेवली. माझा मुलगा अमेय तर खूपच खुशीत होता. त्याला ऑडी आतून बघायला मिळणार होती म्हणून. अमेयला लहानपणापासून गाड्यांची भयंकर आवड. एक वेळ खाऊ नाही दिला तरी चालेल, पण प्लॅस्टिकची का होईना गाडी लागायची. मी त्याच्या वाढदिवसाला नेहमी वेगवेगळ्या इम्पोर्टेड गाड्यांची स्केल्स मॉडेल आणत असे. आमच्या नातेवाईकांना देखील ते माहीत असल्याने ते देखील त्याला छोट्या मोठ्या गाड्याच भेट देत. त्या गाड्या ठेवण्याकरता आम्ही एक खास शोकेस बनवून घेतले होते. 10 वाजले, अजून कसा साटम आला नाही म्हणून मी खोलीतून गॅलरीत आणि गॅलरीतून खोलीत एरझारा घालत होतो. तेवढ्यात एक निळ्या रंगाची BMW चाळीसमोर थांबली. ती साटमचीच होती. अत्यंत कमी जागेत सुद्धा सराईतपणे त्याने ती एका फटक्यात कशी काय लावली ह्याचाच विचार मी करत होतो. तो उतरला. चाळीतील बरेच जण गॅलरीत येऊन त्या BMW कडे बघत होते. साटम गॉगल लावून एखाद्या सिनेमातल्या हिरो सारखा दिसत होता. उन्हामुळे त्याचा गोरापान चेहरा लाल बुंद झाला होता. गाडीची AC चालू असून सुद्धा तो घामाघूम झाला होता आणि गाडीची किल्ली फिरवत फिरवत तो वर आला. आल्या आल्या तो आईच्या पाया पडला. काकू किती वर्षांनी भेटतोय. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच आत्मीयता होती. अरे राहू दे, पाया कसला पडतोस, आता खूप मोठा झालायस तू. असं कसं काकू, आम्ही कितीही मोठे झालो तरी तुम्हाला लहानच, असे म्हणत खुर्ची रिकामी असून सुद्धा तो कॉटवर बसला. लोखंडी कॉट थोडी कुरकुरली. अरे काय ट्रॅफिक असतो रे त्या शिळफाट्यापासून तुझ्या त्या मानपाड्यापर्यंत. हैराण झालो यार. सकाळी ही परिस्थिती तर संध्याकाळी काय होत असेल. ट्रॅफिक बद्दल तो बोलला खरा, पण त्याला सवय असावी असे वाटत होते. हिने त्याला थंड पाणी दिले. मुद्दाम शोकेशमधून काचेचे ग्लास आम्ही आधीच काढून ठेवले होते. अरे खूप मोठा झालास म्हणे तू. काय ते इम्पोर्ट एक्सपोर्ट काय ते करतोस हा सांगत होता. हा देवाची कृपा आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. चाललंय थोडंफार. मग साटमने धंद्याबद्दल थोडेफार सांगितले. तो धंद्यानिमित्त कसा वेगवेगळ्या देशांमध्ये जात असतो.
त्याच्या आईला देखील त्याने कसे सिंगापूर, मलेशिया फिरवून आणले आहे। बाकी भारतात तर त्या नेहमी चारधाम यात्रा, अष्टविनायक, 11 मारुती करतच असतात। आईने मग त्यांना एकदा घेऊन आमच्याकडे ये असेही सांगितले। कुठेतरी बोलताना त्याने गाड्यांच्या मॉडेल्सचा उल्लेख केला। ते ऐकताच अमय माझ्याकडे बघू लागला। खेळण्यातल्या गाड्यांची काही मॉडेल्स तो कलकत्त्याहून विकत घेऊन आफ्रिकेत कुठेतरी पाठवतो हे ऐकल्यावर अमय चुळबुळ करू लागला। अरे हा अमय माझा मुलगा 4थीत आहे। गाड्यांची भयंकर आवड आहे याला, खऱ्या गाड्या पण आणि खेळण्यातल्या पण। हा ते दिसतच आहे। मी विचारणारच होतो ही गाड्यांची स्केल मॉडेल्स तुझ्याकडे कशी? समोरच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या गाड्यांकडे बघत साटम म्हणाला, अरे परवा त्याला वाढदिवसाला लॅम्बोर्गिनीचं मॉडेल हवं होतं, पण हिंडलो मी फोर्डमध्ये, पण कुठे मिळालं नाही। मी ते इकडे मिळणं मुश्किल म्हणून तर मी कलकत्त्याहून मागवतो ना। बर डायरेक्ट कंपनीतून मागवलं की निम्म्या किमतीत पडते। साधारण कितीला पडेल तुला तिकडे? मी सहज विचारले। अरे पडतील 700 ते 800, ते जाऊ दे ना, आपल्या अमयला पाहिजे ना, मी मागवतो, डोंट वरी। मग मी विचार केला, इथे मुंबईत एक तर ते मॉडेल मिळत नाही आणि कोणी मागवले तर त्याला 1,500 ते 2,000 देण्यापेक्षा ह्याला 700 देऊन ठेवू। म्हणून मी अमयला परत एकदा विचारले, तेच मॉडेल पाहिजे ना तुला? आणि कलर कुठला पाहिजे ते पण काकांना सांगून ठेव। मला काकांच्या ह्या BMW सारखा ब्ल्यू कलर हवा, अमयने सांगितले। मग आईने वरच्या फडतळातून एक पितळी डबा काढला, त्यातले 700 रुपये काढले आणि साटमला देत म्हणाली, अरे अगदी देवासारखा भेटलास। अमय गेला आठवडाभर मागे लागलाय, ती काय लॅम्बोर्गिनी की काय ती फॉरेनची गाडी पाहिजे म्हणून। आजीकडून गिफ्ट हवाय त्याला। नाही नाही काकू, पैसे कसले देता? आपल्या अमयला पाहिजे ना, काकांकडून भेट समजा। अरे वाढदिवसाला मी भेट देणार आहे ना, ती गाडी तू दिलेली कशी चालेल? विशेष आडेवेडे न घेता साटमने ते पैसे घेतले आणि खिशात टाकले। मग आईने पोहे दिले। मग साटम थोडा नॉस्टॅल्जिक झाला। तोही 20-1 वर्ष मागे गेला। त्याचे लग्न झालेले नसावे, कारण मुलुंडला त्याची आई आणि तो दोघेच राहत असावेत असे त्याच्या बोलण्यात 2-3 वेळा आले। त्याच्या बोलण्यात त्याच्या बायको मुलांचा उल्लेख येत नव्हता। आमच्या त्या काळच्या गप्पा रंगल्या, पण त्यामध्ये हिला आणि अमयला काहीच इंटरेस्ट नव्हता। ते लक्षात आल्यावर साटमच म्हणाला, वहिनी काय करतात तुम्ही पण बँकेत का? मग आईने सांगितले की ती लेडीज ड्रेस मटेरियल विकते ते। एकीकडे चहा घेत त्याने मग मटेरियल दाखवा म्हणून सांगितले। हिनेही मोठ्या उत्साहाने कपाट उघडून ड्रेस मटेरियलचा पसारा बाहेर काढला। त्यातले 2-3 नवीन आलेले भारी फॅन्सी पीस साटमने बाजूला काढून ठेवायला सांगितले। त्याने अगदी इंटरेस्ट घेऊन सगळ्या चौकशा केल्या, म्हणजे कुठून आणता, कसे आणता वगैरे वगैरे। हा बिझनेस करावा हे तुम्हाला सुचलेच कसे हे विचारायला सुद्धा तो विसरला नाही। खरं सांगू का, तुम्ही हे इकडे म्हणजे इंडियात विकण्यापेक्षा सिंगापूरला, नेपाळला, श्रीलंकेत किंवा मॉरिशसला का नाही पाठवत? तिथेही भरपूर भारतीय राहतात आणि तिथल्या हवामानाचा विचार केला तर हे ड्रेस पीस हा म्हणता जातील। इथे डोंबिवलीत तर खूपच कमी प्रॉफिट मिळत असेल तुम्हाला, साटम म्हणत होता। त्यात तथ्य होते, पण तिकडे विकायचे कसे? ही आणि मी एकमेकांकडे पाहत होतो। ते बघून साटम म्हणाला, मी तेच तर करतोय, इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट जास्त करतो। ही कापड मी सॅम्पल म्हणून 2-3 देशात पाठवेन आणि बघा एका आठवड्यात कशा ऑर्डर्स येतील, इतक्या की तुला ती स्टेट बँकेची नोकरी सोडायची वेळ नाही आली म्हणजे मिळवलं। काय म्हणताय? आम्ही दोघे आश्चर्यचकित होऊन एकदम बोललो। अरे काय आहे, आपण मध्यमवर्गीय माणसं स्वतःला मर्यादा घालून घेतो आणि ती लक्ष्मण रेषा समजून ओलांडून पुढे जायचा प्रयत्नच करत नाही। असे म्हणत साटमने सरळ त्यातील 3-4 पीस उचलले आणि म्हणाला, पेड करून टाकू आत्ताच की नंतर एक्सपोर्ट बिलिंग मध्ये ऍडजस्ट करूया? त्याचा कॉन्फिडन्स बघून आणि त्याच्या परदेशातील गिरायकांच्या ओळखीच्या दृष्टिकोनातून मी म्हटले, अरे पैसे कसले देतोस? सॅम्पल तर द्यावेच लागेल आणि कापड बघितल्याशिवाय का मागवतील ते? तरी किती? 1-1.5 हजाराचा पीस असेल ना, म्हणजे तुम्हाला जरा स्वस्त पडत असेल, पण विकायची किंमत किती? 2 की 2.5? इथे डोंबिवलीत 1800 पर्यंत जातात हे पीस, हिने सांगितले। अहो डोंबिवलीचं काय घेऊन बसलात? 1800 रुपयाचं काय सांगताय? $1800 येतील एकेकाचे। आहात कुठे? एक्सपोर्ट म्हणजे असे आहे की एकदा एखादी वस्तू आवडली की ते फॉरेनचे लोक किमतीकडे बघतच नाहीत, नुसते घेत सुटतात। लॅम्बोर्गिनीचं मॉडेल कसले? अमय लवकर तू खऱ्या लॅम्बोर्गिनीत बसणार बाबा, असे म्हणत त्याने घड्याळाकडे बघितले। बापरे 11:30, चला चला उशीर झाला म्हणत तो उठला। परत एकदा आईच्या पाया पडला। खाली बघितले तर त्याच्या गाडी भोवती चाळीतल्या मुलांचा गरडा पडला होता। काचेला नाक चिकटवून काही पोरं गाडी आतून बघत होती।
काही गाडीच्या मिररमध्ये बघत भांग पाडत होती। साटम बिलकुल त्या पोरांवर रागवला नाही, उलट त्याने एकाला विचारले, काय रे येतोस का माझ्या बरोबर? मग त्याने अमयला गाडीत बसवले, पटकन एक राऊंड मारून आणले। अमय मग चाळीतल्या मुलांना साटमच्या BMW कौतुक बरेच दिवस सांगत असायचा। 3-4 दिवसांनी साटम मला परत फोर्टमध्ये दिसला। ह्या वेळेस तर त्याच्याकडे रोल्स रॉयस होती, पांढऱ्या रंगाची, एकदम अलिशान। मागे दोघेजण बसलेले होते। अरे ते ड्रेस पीस पोहोचले मॉरिशियसला आमच्या पार्टीकडे, आणि अमयची गाडी पण कुरिअर केली कलकत्त्याहून। साटमने अगदी हळू आवाजात गाडीतूनच सांगितले। मागे बोर्ड दाखवत तो म्हणाला, हे सॅन फ्रान्सिस्कोचे सप्लायर आहेत आमचे, एअरपोर्टला चाललोय। आणि तो निघून गेला। मला नेहमी प्रश्न पडायचा, साटमकडे एवढ्या महाग गाड्या येतात कुठून? आणि खरंच तो इतका मोठा बिझनेसमॅन असेल तर मग त्याला एखादा ड्रायव्हर ठेवणं का परवडत नसेल? एक दोनदा मी हिला म्हटले देखील, तेव्हा ही म्हणाली, अहो असते एखाद्याला गाड्यांची आवड आणि इतकं प्रेम असतं गाडीवर की नसते द्यायची दुसऱ्याच्या हातात। आपल्या अमयचंच बघा ना, लहानपणापासूनची एक ना एक गाडी किती जपून ठेवली येते। असाच महिना गेला। साटमचा मोबाईल हल्ली स्विच ऑफ यायचा, बहुतेक तो धंद्यानिमित्त परदेशात गेला असावा ना। अमयची गाडी आली की ड्रेस मटेरियलची ऑर्डर, असे 2 महिने गेले। म्हटले साटम अजून कसा भारतात परत आला नाही? मोबाईल अजूनही स्विच ऑफच। बर मला तो कधी फोर्टमध्ये दिसायचा तसा दिसलाही नाही। एकदा फोर्टमध्ये काही काम होते, म्हटले साटमच्या ऑफिसात जाऊन बघूया, म्हणून तो मागे भेटला होता त्या बिल्डिंगमध्ये गेलो तर तिथे असे इम्पोर्ट एक्सपोर्टचे ऑफिसच नव्हते। मग मला जरा वेगळा संशय आला। मी घरी काहीच बोललो नाही। त्या दिवशी बँकेतून जरा लवकर निघतो सांगून मी सरळ मुलुंडला उतरलो। मुलुंड पूर्व काही फार बदलले नव्हते। बऱ्याच इमारती आम्ही मुलुंड सोडण्यापूर्वी होत्या तशाच होत्या। आमच्या शाळेची इमारत होती तशीच होती। साटम तेव्हा तरी शाळेच्या मागच्या बाजूस एका चाळीत राहत होता। तिथेच एक टोलेजंग इमारत साईराज अपार्टमेंट झाल्याचे तो त्या दिवशी सांगत होता, म्हणून मी एकाला विचारले तर अशी कोणतीच इमारत तेथे नव्हती। पण अचानक मला त्याची चाळ दिसली। चव्हाथेवाडीच्या कोपऱ्यावर देवीच्या देवळापलीकडे आम्ही कधी कधी मधल्या सुट्टीत त्याच्याकडे जात असू। ती चाळ तशीच होती। म्हटले तिथे काहीतरी पत्ता लागेल, म्हणून मी चाळीपाशी गेलो। चाळ खूपच जुनी झाली होती। मालक बहुधा चाळीकडे लक्ष देत नसावा, बहुतेक खोल्या बंदच होत्या। त्यावेळी साटम खालच्या मजल्यावर पहिल्याच खोलीत राहत होता। तिथेच विचारले तर काही पत्ता लागेल म्हणून मी दाराची कडी वाजवली। एक साधारण 60-65 वर्षाच्या आजीनी दार उघडले। कोण हवंय? आजी डोळे किलकिले करत म्हणाल्या। बहुधा वयोमानानुसार त्यांना कमी दिसत असावे। त्यांच्या हातात लाटणे होते। त्या पोळ्या करीत करीत उठून आल्या होत्या। ह्या आजींना मी बहुतेक ओळखत होतो। एकदा मनात शंकेची पाल चुकचुकली, ही साटमची आई तर नसेल? पण कसं शक्य आहे ते? साटम म्हणून इथे राहायचे बघा, तुम्हाला काही माहितीये का आता ते कुठे राहायला गेले ते? मी विचारले। साटम येतेच राहतात अजून, आजी म्हणाल्या, आणि त्यांनी दार उघडून मला आत येण्यास सांगितले। आत एक फरफऱ्या स्टोव्हवर त्या पोळ्या करत होत्या। घरात गॅस होता, पण बहुधा सिलेंडर संपला असावा। घराची पार दशा झालेली होती। भिंतीचे पोपळे निघाले होते। स्टोव्हमुळे भिंतीचा काही भाग काळा झाला होता। खालचा कोबा ठिकठिकाणी फुटलेला होता। भिंतीवरील घड्याळ कधीच बंद पडले असावे, त्यावर जळमट जमली होती। घरात एक बंद पडलेला टीव्ही होता। फ्रीजचा दरवाजा निखळला असावा, कारण त्यात कपडे ठेवले होते। लहानपणी आम्ही साटमकडे खेळायला यायचो तेव्हा काय घर होते हे, खूप मज्जा असायची। आणि आज मी हे काय बघत होतो? कोण तुम्ही? मी मुळे, साटमचा मित्र, त्याच्या शाळेत होतो। कधी कधी यायचो बघा मधल्या सुट्टीत खेळायला। मी आजींना आठवण करून द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीही आठवत नव्हते। मला वाटलं साटम बहुधा ह्यांच्या बरोबर राहत नसावा, ह्यांना सांभाळत नसावा, म्हणून मी त्यांना काही विचारणार तेवढ्यात त्यांनीच विचारले, हं सांगा किती पैसे घेतले तुमच्याकडून? आणि मी उडालोच। क्षणभर ती खोली माझ्या डोळ्यासमोर गरागर फिरू लागली। मला चक्कर आल्यासारखे झाले। किती घेतले तुमच्याकडून? आजींनी परत विचारले। मला काय बोलावे तेच कळेना। साटम कुठे राहतो? येत नाही का इकडे? आणि असं पैशाचं काय विचारताय? येतो ना, भूक लागली की येतो, गिळतो आणि परत जातो उकिरडे फुंकायला, आजी सांगत होत्या। मी पुरता गोंधळून गेलो होतो। नाही, मला काही कळलं नाही तुम्ही काय सांगताय ते। आपल्यात काहीतरी गैरसमज दिसतोय। त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे ना, मला भेटायचा तो। दरवेळी महाग गाड्या असायच्या,
फार मोठा माणूस आहे तो, गैरसमज वगैरे काही नाही, तुमचे किती पैसे द्यायचे ते सांगा, बिझनेस वगैरे काही नाही, त्याला नोकरी धंदा काही नाही, लोकांच्या गाड्यांवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करतो, बाकी जुगाराच्या अड्ड्यावर पडलेला असतो, ओळखीच्या लोकांकडून पैसे उसने घेतो आणि बुडवतो, मग लोक शोधत येतात तुमच्यासारखी, केवळ लोकांनी त्याला मारू नये म्हणून मग मीच फेडते ह्याची उसनवारी, जमेल तसे हप्त्या हप्त्यानं देते, शेवटी आई आहे ना मी, त्याने कितीही नालायकपणा केला तरी मला तरी काय 4 घरच्या पोळ्या आणि 4 जेवणाचे डबे देते, त्याचे सुटतात थोडेफार, शिवाय ह्यांची पेन्शनही आहे बऱ्यापैकी, माझं मेलीचं नशीबच फुटकं, बोला ना किती घेतले तुमच्याकडून. बोलता बोलता आजीनी चहा टाकला. चहा घेता घेता मला परत आठवले, ह्याच आजी तेव्हा हळदी कुंकवाला आमच्याकडे येत असत तेव्हा किती दागिने असायच्या अंगावर, किती हसतमुख होत्या त्यावेळी. साटमचे वडील केंद्र सरकारी कार्यालयात चांगल्या हुद्द्यावर होते, घरात सुबत्ता होती, एकुलता एक मुलगा म्हणून तो जे मागेल ते त्याला आणून देत. साटम सुद्धा तसा हुशार, पण कोणाचे भाग्य कोणत्या वाटेने कधी आणि कसे निघून जाते ते कोणाला सांगता येत नाही. आणि मग जो तो आपला मार्ग ठरवतो आणि मग तो मार्ग कितीही चुकीचा असला तरी वागणाऱ्याला तो बरोबरच वाटत राहतो. साटमच्या दृष्टीने त्याने ठरवलेला मार्ग योग्यच होता, म्हणून तर तो तसा वागत असावा. आजीनी परत विचारले, तुम्ही सांगत का नाही, बरेच पैसे घेतलेत का तुमच्याकडून, मोठी रक्कम असेल तरी सांगा, फेडेन मी हळूहळू, मला काय बोलावे ते सुचेना. नाही नाही, पैसे वगैरे काही घेतले नाही त्यांनी, आम्ही हल्ली डोंबिवलीला राहतो ना, आज काही कामाकरिता मुलुंडला आलो होतो, तर म्हटले बघू जुने कोणी मित्र वगैरे भेटतात का, असाच आलो होतो भेटायला, सांगा साटमला. आणि आजींच्या पाया पडून मी निघालो. मी साटमकडे गेलो होतो हे फक्त तुम्हाला माहिती आहे, आमच्या घरी मी ह्यातील काहीही सांगितले नाही. अजूनही चाळीत एखादा कुरिअरवाला आला की मोठ्या आशेने आम्ही तो लॅम्बोर्गिनीची मॉडेल डिलिव्हरी करेल अशी वाट बघतोय. आणि आमच्या सौ ड्रेस मटेरियल परदेशात पाठवायचे असेल तर आकर्षक पॅकिंग कसे करावे, विक्रीचा दर काय ठेवावा आणि त्याचे डॉक्युमेंटेशन कसे करावे ह्याचा अभ्यास करतायत. मी मात्र फोर्टमधून जाताना आता कुठल्याही आलिशान गाडीकडे डुंकून सुद्धा बघत नाही, कारण साटम परत भेटेल अशी मला भीती वाटते.